नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती ओंकार ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. वेलकम टू ब्लॉग. आणि आजचा कंटेंट आहे तो म्हणजे तुम्ही सर्वांनी पाहिलंच आहे, शोभायात्रेचा. तर म्हणजे मी जिथे राहतो भांडुपला हनुमान नगर येथे, आणि आज श्री साई मित्रमंडळ आमचं तिथे आमची गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा असते साईबाबांच्या पालखीची. त्याचप्रमाणे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवारातर्फे. आणि आज गुढीपाडव्याचं महत्त्व सर्वांना माहीतच आहे. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर जेव्हा सीतामाईला परत ते घेऊन आले, तेव्हा जो जल्लोष साजरा केला गेला तेव्हा गुढीपाडवाच्या सणाला म्हटलं गेला. आणि त्याचप्रमाणे आपलं मराठी नववर्ष, या सर्व मराठी नववर्ष आणि या सर्व आपल्या सणाच्या आज तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. आता जातोय पालखीला, दुपारचे वाजले 11:15 आणि कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि पालखीला निघतो आता. आणि साहेबांच्या पालखीचं आपलं दर्शन घेऊया. आणि आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा, पालखीचा, शोभायात्रेचा, त्याचप्रमाणे संध्याकाळी महापांढरसुद्धा असणार आहे. सो म्हणजे एन्जॉय करा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटतोय. नवीन असेल चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद. तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्वं मम देव.
लोक मारू पाठी जातोय तो. हो पाठी आहे. तर मंडळी दुपारचे वाजलेले आहेत 4 आणि आता आपला पालखी सोहळा संपलेला आहे आणि आता थोड्या वेळाने सत्यनारायणची पूजा चालू आहे आणि पूजेच्या नंतर संध्याकाळी महामंडळ. सो शेटून मंडळी. आता मंडळी संध्याकाळचे 7:30 वाजले रात्रीचे आणि भंडारा चालू झालेला आहे. त्या शाळेमध्ये सुद्धा सर्वजण जेवायला बसतात. दाखवतात एक मोठा सीन आहे तो दाखवतो आम्हाला. आमची पोरं सुद्धा इथे जेवण वगैरे वाटत असं. आपली चाळ आहे तेजू सावंत, आर्यन बितळे. स्वतःला काहीतरी वाटलं पाहिजे होतं. आपल्या पोराने जेवण वाढायला पाहिजे. जेवायला वाचलं तुला काय वाटतं? काय बोलायचं आता? आता काय बोलणारच का? बोल बोल ना. नाही बरोबर होता.
फायनली ब्लॉग आता आपला एंड करण्याची वेळ आलेली आहे. तो म्हणजे आजचा तुम्ही सर्व बघितलं आहे आमच्या साई पालखीचा प्रवास आणि त्यानंतर जे काय पब्लिकचा आपला उत्साह होता गुढीपाडव्याचा. आज भांडाराचं जेवण आमचं साईंचं डेकोरेशन जे केलेलं होतं आणि आता भांडाराचं जेवण वगैरे सर्व तुम्ही बघितलेलं आहे. आजचा 1000 वर्षीप्रमाणे आमचा साई उत्सव असतो गुढीपाडव्याच्या वेळेला. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला आणि नवीन चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.